सकाळी सकाळी 13 मार्च रोजी शुद्धिक्रिया शिकण्यासाठी आजीवन अध्ययन विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आम्ही सगळे जमा झालो होतो। कोवळ्या उन्हात सूर्यस्नान झाल्यानंतर आम्हाला दत्ता पाटील गुरुजी यांनी शुद्धिक्रियेचं महत्त्व पटवून सांगितलं। दंडधवती व वस्त्रधवती या शुद्धिक्रियांबद्दल अगदी सहज व कळेल अशा शब्दांमध्ये सोप्या भाषेत दत्ता गुरुजींनी आम्हाला शुद्धिक्रियाच शिकवल्या। अनेक प्रकारच्या मशीन्स किंवा यंत्राच्या वेळोवेळी आपण स्वच्छता किंवा दुरुस्ती करतो। काही दिवसाने, काही आठवड्याने, काही महिन्याने त्याच्या अशुद्धता घालवण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी, त्यांच्या गुणवत्ता आयुष्यामध्ये त्यांच्या वाढ करण्यासाठी स्वच्छता व त्याची निगा राखावी लागते। त्याचप्रमाणे योगशास्त्रामध्ये मानवी शरीराच्या अंतर्गत भागाची स्वच्छता करण्यासाठी षटकर्मे सांगितले आहेत। षटकर्म म्हणजे शरीराच्या अंतर्गत भागांची स्वच्छता शुद्ध करणाऱ्या 6 प्रक्रिया होय। त्यामध्ये नेती, धवती, नवली, त्राटक, बस्ती, कपालभाती या 6 प्रकारच्या क्रिया आहेत। त्यांचीही काही उपप्रकार आहेत। नाही आलं तर काय अगदी सारी येत नाही। काही लोकांना ती पाईप मागं पुढे जरी केली तर त्याला खाली 2 होल आहेत बघा। त्या होलामुळे काय होतं, बरोबर व्हॅक्यूम क्रिएटून आपलं पाणी यायला चालू होतं। जरा काय नसतं, पोट आत बाहेर नसतं, पोट हलवलं, स्टमक जरा प्रेस झालं ना की पाणी वर सरकायला चालू होतं। पण पाणी पिऊन तुम्ही जर बसला तर मग पाणी पिकत नाही। जलधवती, वस्त्रधवती, दंडधवती। त्यामध्ये आपण दंडधवती हे बघणार आहोत। वमनधवती प्रमाणेच 2 ते 3 ग्लास कोमट खारट पाणी प्यायचं आहे। त्यानंतर 1 सेंटीमीटर व्यासाचा मऊ रबरी नळीचा 1 ते 1.5 मीटर लांबीचा तुकडा तो हळूहळू काय करायचा आहे, घशामध्ये अन्ननलिकेमध्ये सरकवायचा आहे। तसाच तो जठरापर्यंत जाऊ द्यायचा आहे। नळीचे टोक जठरामध्ये गेल्यानंतर सावकाश पुढे वाकायचं आहे। बहुतेक करून सर्व पाणी नळीबाहेर पडले जाते। जर पडत नसेल तर कपालभाती करून पोटाची मूवमेंट करायची आहे। पोटातील सर्व पाणी त्या पाईपद्वारे बाहेर फेकले जाते। सर्व पाणी शरीराबाहेर फेकल्यानंतर मग नळी हळूहळू सावकाशपणे बाहेर काढायची आहे। दंडधवतीमुळे कोणकोणते लाभ आपल्याला मिळतात? एक तर आम्लपित्त, अपचन, पोटातील जास्त प्रमाणातील सलायवा याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते। वातविकारामध्ये सर्व प्रकारच्या आजारांना दंडधवती उपयुक्त आहे। त्याचबरोबर ज्या लोकांना पचनक्रिया मंद आहे, करपे ढेकर येतात, पोट साफ होत नाही, भूक मंदावलेली असते, अशा लोकांनाही ही दंडधवती आहे। तर कोणी कोणी करायचं नाही आहे, तर ज्या लोकांना घशाचा अल्सर आहे, जिभेचा अल्सर आहे, अन्ननलिकेचा अल्सर आहे किंवा जठराचा अल्सर आहे, त्यांनी ही प्रक्रिया करायची नाही। त्याचबरोबर मासिक पाळीच्या वेळेस ही प्रक्रिया करायची नाही। अशक्त व आजारी व्यक्तींनीही ही दंडधवती करायची नाही।